हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही निघालो होतो देवदर्शनाला जाण्यासाठी. पण मध्येच एक प्रॉब्लेम झाला आणि आम्हाला पेट्रोल पंपवर थांबावं लागलं. तर प्रॉब्लेम काय झाला तर त्याचं रिझन होतं हेच आहे, कारण यांचं काम कुठंही निघालो काहीही झालं तरीसुद्धा यांचं काम बंद होऊ शकत नाही. सुट्ट्या घेतलेल्या होत्या पण यांना एक अर्जंट मीटिंग आली. बरं झालं लॅपटॉप वगैरे सोबत घेतलेलं होतं सगळं. तर मग आम्ही एका पेट्रोल पंपवर गाडी थांबवली, कारण त्यांना डिस्टर्ब नव्हता. नंतर त्यांची मीटिंग होईपर्यंत आम्ही तिथंच टाईमपास केला थोडासा आणि नंतर समोर जाण्यासाठी निघालो. आणि मग थोडं समोर गेल्याच्यानंतर आम्हाला हा लागला बुऱ्हाणपूरचा किल्ला. हा तोच किल्ला आहे जो छावा मूवीमध्ये दाखवलेला आहे. आणि एकेकाळी हा किल्ला खूप जास्त श्रीमंत होता, पण आता तशी काही कंडिशन नाही आहे. आणि नंतर मग आम्ही पोहोचलो ओंकारेश्वरला. तर ओंकारेश्वरचा तो नर्मदा नदीवरचा डॅम होता आणि आम्हाला थोडं टाईम झालेला होता. 5:30-6 वगैरे वाजलेले होते आम्हाला ओंकारेश्वरमध्ये पोहोचण्यासाठी. आणि नंतर मग आम्ही लगेचच गाडी पार्क करून आम्ही समोर मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो. गर्दी बरीच होती आणि तरी मंदिरापासून म्हणजे पार्किंगपासून मंदिर बरंच दूर होतं. तर मग आम्ही पायीच निघालो तिथपर्यंत जाण्यासाठी. आणि मग मध्ये थोडा तो ब्रिज लागतो नर्मदा नदीवरचा किनारा येतो. तर मग तिथं थांबलो आम्ही. ब्रिजवर गेल्यावर अचानक असं सायरन वाजायला लागला. नंतर आम्ही सगळेच घाबरून गेलो. म्हणलं काय होतंय नेमकं, म्हणजे सायरन अचानक कसं काय वाजायला लागले. पण ते मे बी ते जे खाली बोट वगैरे जे असतात तर ते त्यांना त्यांच्या जागेवर म्हणजे सिक्युअर ठिकाणी जाण्यासाठी असतील. तर आम्हाला ते काही समजलं नाही कशासाठी वाजवले वगैरे सायरन. नंतर मग आम्ही लाईनमध्ये लागलो मंदिराच्या मध्ये जाण्यासाठी. तर 2-3 फ्लोअरच्या वरती म्हणजे लाईन बऱ्याच होत्या. तर 2-3 फ्लोअर करून जायला मंदिरापर्यंत. कोणला मंदिरामध्ये भरपूर जास्त गर्दी होती एकदम. आणि मग तरी आमचे दर्शन वगैरे झाले. दर्शन करून आम्ही बाहेर आलो. आणि पण बाहेर खूप जास्त अंधार पडलेला होता, कारण आम्हाला बराच टाईम लागला दर्शनासाठी. नंतर आम्ही उज्जैनला जाण्यासाठी निघालो. तर पुढचे ब्लॉग वगैरे मिस करू नका. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.